गुरुजीचे हक्काचे पैसे अडकले, कर्ज काढून सण साजरा करण्याची वेळ। सध्या राज्यभरातील गुरुजी लोक चांगलेच आर्थिक अडचणीत आलेत। त्याचं झालंय असं, शिक्षकांसाठी असलेली BDS प्रणाली वारंवार बंद पडत आहे। यामुळे राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीतील हक्काची रक्कम अडकून पडली आहे। परिणामी बांधकाम, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण तसेच आजारपणासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे। गरज असलेल्या शिक्षकांनी पतसंस्था किंवा इतर बँकांकडे जास्त व्याजदराने कर्ज घेणे सुरू केले आहे। कौटुंबिक खर्च, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण तसेच अचानक उद्भवणाऱ्या आजारपण सारख्या गोष्टींमुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत। BDS प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील शाळा, शिक्षण संस्था तसेच सहकारी बँका यांच्यामार्फत शिक्षकांना परतावा आणि ना परतावा या तत्वावर पैसे उपलब्ध होतात। मात्र गेल्या महिन्याभरापासून ही प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून BDS प्रणाली सुरळीत झाली असून हळूहळू प्रकरणे मार्गी लागत आहेत। त्यामुळे येत्या 8-10 दिवसात कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळेल अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे।